नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज ओल्या नारळापासून वेगळी अशी मिठाई बनवणार आहे। यासाठी एक नारळ मी फोडून घेतलेला आहे। वरचं साल काढून घ्यायचे। पूर्ण नारळाचे वरची काळा जे भाग आहे ते काढून टाकायचे। आता काळपट भाग पूर्ण काढून घेतलेला आहे मी खोबऱ्याचा। आणि आता असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक होण्यासाठी। आता इथे बारीक तुकडे करून झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक असे पेस्ट बनवायची ह्याची। तर जेवढं बारीक होईल तेवढं असं वाटून घ्यायचे। आता हे एकदम छान असं बारीक तयार झालेलं आहे, बघू शकता। आता एका वाटीत काढायचे। आता इथे एक वाटीभर ओलं नारळाचं वाटण झालेलं आहे। एक वाटी झाल्यावर अर्धी वाटी साखर घ्यायची, मिल्क पावडर 1 चमचा, विलायची पावडर रंग घेतलेला आहे, थोडंसं दूध आणि तूप घेतलेलं आहे 1 चमचा। सुरुवातीला तूप टाकायचे आणि ही नारळाचं जे वाटण बनवलेलं आहे ते आपण याला भाजून घ्यायचे आणि याच्यामधलं पूर्ण पाणी कोरडं होईपर्यंत असं थोडंसं भाजायचं मध्यम गॅसवर। तर ह्या खिसाला थोडंसं असं कोरडेपणा आल्यावरच ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची। आता एकदम छान असं पाणी याच्यातलं कमी झालेलं आहे। आता इथं अर्धी वाटी साखर टाकली, अर्धीपेक्षा बी कमी आहे ही साखर। आता साखर पूर्ण वितळल्यावर ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे। आता इथे साखर पूर्ण वितळलेली आहे, बघू शकता। फक्त आपल्याला ही करपू द्यायचं नाही, मिश्रण सारखं हलवत राहायचे। आणि इथे मिल्क पावडर टाकायचे आणि मिल्क पावडरच्या गाठी होऊ नयेत म्हणून आणखीन त्याला चमच्याने चांगलं रगडू भाजून घ्यायचे किंवा असं एकजीव करून घ्यायचे। आता हे एकदम छान असं एकजीव झालेलं आहे। तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे। विलायची पावडर टाकायचे आणि रंग टाकायचा आहे आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचे। आता इथे रंग छान आलेला आहे, बघू शकता। तर 1/3 कप मी दूध घेतले, त्याच्यातलं अर्ध टाकायचे, जास्त पण टाकायचं नाही। आणि सर्व साहित्य एकजीव होण्यासाठी असं दूध टाकायचे आणि एकदम छान लागतं। आणि हे मिश्रण पण एकदम छान होतं, यासाठी थोडंसं दूध टाकायचं। आता थोडी कढई सोडायला लागले, तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि खाली उतरून घ्यायचे। आता एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता। आता हे अशा पद्धतीने कढई सोडायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळ हलवून लगेच खाली उतरून घ्यायचे। आता मी ते 1 चमचा घेतलेला आहे, या साह्याने मी अशा पद्धतीने गोल गोल गोळे बनवून घेणार आहे आणि मध्यभागी थोडंसं दाबायचे अशा पद्धतीने। आणि याच्यामध्ये हिरवी कोणतेही लाल देठ असलेली काडी ह्याच्यात लावून घ्यायची। तर बघू शकता एकदम छान आकर्षक अशी डिझाईन झालेली आहे। लक्ष्मीपुडी किंवा गणपती समोर असं डेकोरेशन करा किंवा असं नैवेद्यासाठी एकदम छान असं मिठाई आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।